काळजी घ्यायला हवी ना. हे बघा, आजपासून कोणत्याही कामाला हात सुद्धा लावायचा नाही. आता फक्त जेवायचं आणि मला तुझी काळजी कळते, पण मी जर आराम केला ना तर माझं बाळ पण आळशी होईल आणि तसं अजिबात नकोय मला. आणि तसंही मला कुठे सवय आराम करायची, आयुष्यभर कामं केली. आणि तुला सांगू का, मी जर चांगली ठणठणीत राहावं असं वाटत असेल ना तर मी काम करणं खूप गरजेचं आहे. पण बहिणी, गरोदरपणात काम करायचं नसतं ना. कोणी सांगितलं तुला असं? असं काहीही नसतं, फक्त वजन उचलायचं नसतं एवढंच. उलट मी जेवढी हालचाल करेन ना तेवढं माझं बाळंतपण सोपं जाईल. आणि तुला सांगू, आपण खरं तर सुखवस्तू कुटुंबात राहतो म्हणून, पण ज्या बायकांचं पोट हातावर असतं ना त्या अगदी बाळंतपणाच्या दिवसापर्यंत काम करतात आणि ते सुद्धा आनंदाने. नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण बहिणी, तुम्हाला काय गरज आहे काम करायची? आम्ही आहोत ना सगळे. आता तुम्ही ते काय म्हणतात, गरोदरपणात व्यायाम करतात ना, ते करा तुम्ही. त्याचं बघू आपण, पण काम पण व्यायामच आहे ना. तुम्ही नाही ऐकणार ना माझं? हे सगळं ठेवा. मला सांगा, तुम्हाला कसं वाटतंय? आई होण्याची भावना किती छान असेल ना. जगातली सगळ्यात सुंदर भावना आहे ही, खरंच. सावली, रोज मी देवाकडे हीच प्रार्थना करायचे की असं एक छोटंसं गोड असं बाळ व्हावं. आज शेवटी त्याने ऐकलं माझं. सावली, काही दिवसांपूर्वी माझं आयुष्य असं शीड तुटलेल्या बोटीसारखं भरकटत चाललं होतं, पण अचानक कुठून तरी वारा आला आणि ती बोट अखेर किनाऱ्याला लागली. सावली, फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालंय. मी फक्त निमित्त होते, बाकी सगळं घडवून आणणारा तोच आहे. खरं. पण तुला सांगू, इतकी वर्ष नवऱ्याचं सुख नव्हतं, बाळाचं सुख नव्हतं, आणि अचानक हे सुख आयुष्यात आल्यामुळे ना थोडीशी भीती वाटते. असा विचार अजिबात करू नका. प्रत्येकाच्या आयुष्यात दुःखानंतर सुख येतच. आणि तुम्हाला कसली भीती वाटते? आम्ही सगळे आहोत ना तुमच्यासोबत. तुम्ही तर आहातच ग, पण माझ्या या सुखाला कोणाची दृष्ट तर लागणार नाही ना. असं अजिबात होणार नाही. पांडुरंग आहे आपल्या पाठीशी. तो आपल्याला कोणाचीही दृष्ट लागू नाही देणार. ठीक आहे, तू हे काम लवकरात लवकर संपव, मी नंतर बघते. ओके मॅम. हॅलो हॅलो हॅलो. ए, तू काय केलंस ना हे मला माहिती आहे. याचा परिणाम तुला भोगावा लागेल. आता तुझे दिवस भरले. हॅलो हॅलो. हे किरण, काय झालं? नाही, काही नाही. हॅलो, कोण आहेस तू? तुझा बाप आजारी आहे ना, बेडवर आहे आणि शेवटची घटका पण मोजतोय. तो तसाच तिरडीवर जाणार. मग तुझा नंबर. हे माझ्या बाबांना काही झालं ना तर. हॅलो. हे किरण, कोणाचा फोन होता? माहित नाही कोणाचा कॉल होता, पण त्याने मला धमकी दिली आहे. कसली धमकी आणि कोण देतोय? माहित नाही कोण होतं, पण माझ्या वडिलांना मारण्याची धमकी दिली आहे त्याने मला. थांब, आपण सारंगदाला सांगूया. हे नाही, नको, आधी नको सांगूया त्यांना. जर त्याचा पुन्हा कॉल आला तर सांगू. ठीक आहे, काळजी घे. किरण, थँक्यू माझ्याशी बोलल्याबद्दल. एक मिनिट, काय सांगायचंय दोघांना? सावली बहिणी, एक प्रॉब्लेम झालाय छोटासा. छोटासा नाही, तसा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय प्रॉब्लेम झालाय? सारंगदा, तिला कोणाचे तरी फोन येतात सारखे सारखे. कोणाचे फोन येत आहेत? सर, माहित नाही, कोणीतरी अननोन नंबरवरून मला कॉल करतंय. मला जीवे मारण्याची धमकी देतोय तो माणूस. माझ्याबद्दल सगळं माहिती आहे असं म्हणतोय तो मला. म्हणजे
तू असं काय केलंयस ज्याने तो तुला जीवे मारण्याची धमकी देतोय? मॅम, मी खरंच असं काहीच केलं नाहीये. पण मग अशी धमकी मला कोण आणि कशासाठी देतोय मला खरंच नाही माहिती मॅम. शिवानी, म्हणजे मला वाटतंय की ती असं करू शकते कारण तिला जेलमध्ये पाठवण्यासाठी तूच आमची मदत केली होतीस. तुझ्या महत्वाच्या साक्षीमुळे ती जेलमध्ये गेली होती आणि तुझ्यामुळेच सारंग सरांची सुटका झाली आणि ती अडकली. आणि आता तिला हे पण माहिती आहे तू आमच्यासोबत काम करतेस. कदाचित त्याचा राग पण तिच्या मनात असेल. हो, आणि असंही असू शकतं की आधी ती माझ्या मागे लागलेली आणि आता ती तुझ्या मागे लागली आहे. पण वहिनी ते जेलमध्ये आहे ना, असं का करेल ती? अरे बुबलू, अरे ती खूप हुशार आणि कनिंग आहे. ती जेलमध्ये जरी असली ना तरी ती सगळी सूत्र हलवू शकते. बरं, तू काळजी करू नकोस. आजपासून बबलू दादा कायम तुझ्या सोबत राहतील. हो, मी तयार आहे. हा, आणि फक्त घरून आणायचं नाही तर सोडायचं सुद्धा. सारंग दादा, तिच्या वडिलांना मारायची धमकी आली आहे. त्यांच्यासोबत कोण असतं? कोणीच नाही, ते एकटे राहतात. बेड रिडन आहेत ते. आपण केअरटेकर ठेवूया त्यांच्यासोबत. हं? काळजी नको करू, आम्ही आहोत तुझ्यासोबत. थँक्यू सर. थँक्यू सावली मॅम.